सर, जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1 वाजेपर्यंत जनरल क्लब्सचा टायमिंग असतो, बट मोस्ट प्रॉब्ली असून जातं की क्लब्स, बारचे ओनर एक्सटेंड केलेला असतो टाइम, आणि त्याबरोबरच बाहेर आल्यानंतर अजून एक नवीन इश्यू आता सगळ्यांसमोर येतात, जे बाईकचे दुसरे एक्झॉस्ट लावल्या जातात. की म्हणजे पहिले क्लब्समधून बाहेर येणार तो साऊंड, त्यानंतर एक्झॉस्टचा इश्यू येऊन जातो की एक्झॉस्टनं त्रास होतोय नागरिकांना. तर या सगळ्यावर पुणे पोलिसांच्या कशा पद्धतीने आता ऍक्शन राहणार आहे? आता माननीय सीपी सरांकडून आम्हाला एक आदेश भेटलेला आहे की एस्पेशली नाईट्स, जसं फ्रायडे नाईट, सॅटर्डे नाईट, संडे नाईट, आम्ही तिन्ही ड्रंक अँड ड्राईव्ह सातच चालू राहते. आम्ही एक चालू केले की कल्याणी नगर एस्पेशली जिथे इथे बार्स आहे तिकडे फ्रायडे नाईट आणि सॅटर्डे नाईट कंपल्सरी आमचं फूड पॅट्रोलिंग आणि चेकिंग ऑफ बार्स कंटिन्यू चालू राहते. आणि त्यानंतर तुम्ही जे टू व्हीलरचं सांगितले त्याच्याबरोबर पण ट्रिपल सीट म्हणून एक मोठं ड्राईव्ह घेतलं होतं आम्ही. त्याच्यानंतर पण खूप फरक पडलेला आहे. आम्हाला दिसतंय की लोक जे एस्पेशली जे यूथ आहे ज्यांना काही भीती नव्हती त्यांनी पूर्ण आता ट्रिपल सीट करायला थोडं खूप घाबरतात, ते झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे सायलेन्सरचं म्हटले त्याच्या पण खूप मोठ्या कारवाईने एक इकडून आमच्या झोनमध्ये आणि झोन 7मध्ये पण भरपूर गाड्या पकडलेल्या आहेत. आता बरेच लोकांना लक्षात आलं की पोलीस कधी पकडणार आणि गाडी जप्त करून आम्ही ते कारवाई करणार आहे. त्यासाठी थोडं अजून आम्हाला कंटिन्यू 2-3 महिने ठेवावं लागते. एकदा ते ड्राईव्ह झाल्यानंतर 100% याच्यामध्ये कॅरेक्टरमध्ये आणि यूथमध्ये काही भीती निर्माण होणार आणि त्यांच्या बिहेवियर चेंज होणार असं आम्हाला वाटतं.